तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो अभ्यासक्रम आहे तो 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये बदललेला आहे. आपला विषय आहे गणित आणि गणित विषयामध्ये प्रकरण क्रमांक 5 आहे मासावी आणि लसावी. तर त्याच्यातला जो सराव संच 5.1 आहे तर तो पूर्ण 5.1 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तो बघत असताना पहिला प्रश्न आहे, खालील संख्या मूळ अवयवांच्या गुणाकार रूपामध्ये लिहायच्या आहे. तर त्यातली पहिली संख्या जी आहे तर ती पहिली संख्या आहे 69. तर 69 ही संख्या मूळ अवयवांच्या रूपात लिहायची. तर त्यासाठी त्याच्या आधी असे अवयव पाडायचे 69चे. तर बघा याच्या एकक स्थानी किती आहे, तर याच्या एकक स्थानी आहे 9. तर 9ला 2 ने भाग जाणार नाही, म्हणजे पुढची संख्या चेक करायची 3. 6 आणि 9 किती येतात? 15. 3च्या पाड्यात 15 आहे, म्हणजे याला भाग जाऊ शकतो. 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9. आता तुम्ही काय करा, 1 ते 100 च्या ज्या मूळ संख्या आहेत तर 1 ते 100 च्या मूळ संख्या काय करा, पाठ करून ठेवा की जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. तर 23 ही कसली संख्या आहे? 23 ही मूळ संख्या आहे. ओके, 23 ही काय आहे? मूळ संख्या आहे. तर इथं लिहिलं मी 23 एक्के 23, म्हणजे 69चे अवयव काय आले, मूळ अवयव काय आले, तर इथं लिहिलेल्या संख्या ह्या त्याच्या अवयव असतात. म्हणजे कुठल्या संख्या अवयव येणार? 3 गुणिले 23. तसं दुसरं आहे, दुसरी संख्या आपल्याला दिलेली आहे ती आहे 27. ओके, 27 जर आपण बघितलं याच्यामध्ये तर 27 चे जर अवयव पाडायचे असतील तर त्याला पण असंच लिहूया आपण. 27 लिहिले इथे. त्याला 2 ने भाग जाणार नाही कारण एकक स्थानी 7 आहे. 3 9 27, परत 9ला 3 ने भाग घालवला, 3 त्रिक 9 आणि 3 एक्के 3. तर 27 चे मूळ अवयव कसे आले? 27 3 3 3. ओके, 3 गुणिले 3 गुणिले 3. पहिलं चेक करायचं, 2 ने होत नसेल तर 3 ने, 3 ने होत नसेल तर मग 5 ने, अशा मूळ संख्येच्या स्वरूपात चेक करत जायचं. मग 27चं गुणाकार स्वरूपात किती आलं? 3 3 3. तसं 69चं 3 गुणिले 23 हे लिहायचं. बाकीचं हे समजण्यासाठी इथं लिहिलेलं आहे, एवढाच भाग फक्त लिहायचा आहे. आता तिसरा त्याच्यातला बघूया. तिसरा लिहित असताना तिसरी संख्या जर आपण बघितली तर तिसरी संख्या आहे 78. तर ती आहे 78. तर 78चे सुद्धा आता अवयव पाडायला घेऊया. याच्या एकक स्थानी किती आहे? 8 आहे. तर याला 2 ने भाग जाऊ शकतो. तर 2 त्रिक 6, उरले 1 आणि 18, तर 92 18. परत 3 आणि 9 12, म्हणजे 3 ने भाग जाऊ शकतो. 3 एक्के 3, 3 त्रिक 9. 13 ही मूळ संख्या आहे, त्याला त्याच संख्येनं भाग जाणार, म्हणजे 13 एक्के 13. 1 आलं की थांबायचं. म्हणजे 78चे काय येणार उत्तर? 78चं जर करायचं असेल तर 2 गुणिले 3 गुणिले 13 हे येणार 78चे मूळ अवयव. त्याच्यानंतर पुढचं आहे 67. आता 67चं जर बघितलं तर 67 ही काय आहे? त्याच्यानंतर इथे जस्ट अ मिनिट, 78 नंतर 67 नाही आहे, सॉरी, चौथीची संख्या चेक करूया काय, 126 आहे, सॉरी. तर 126, तर समजा 126चे मी जर अवयव पाडायला घेतले, एकक स्थानी किती आहे? 6 आहे. एकक स्थानी जर 6 असेल तर पहिला गुणणार 2 ने मी, 2 ने भागणार, 2 सख्ख 12 आणि परत 6ला 2 त्रिक 6. परत 3 ने भाग जाणार, 3 दुनी 6, 3 एक्के 3. 21 3च्या पाड्यात आहे, 3 7 21 आणि 7 एक्के 7. 1 राहिलं. 1 राहिलं की थांबायचं. म्हणजे 126चं उत्तर काय येणार? 126 बरोबर या सगळ्यांचा गुणाकार लिहायचा, म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7. ओके, 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7. तर हे उत्तर येणार आहे 126चा मूळ अवयव गुणाकार स्वरूपात येणार. आता पुढचा प्रश्न बघूया. तर आता खालील संख्यांचे विभाजक लिहा. सर्व विभाजक लिहायचे आहेत. आता विभाजक म्हणजे काय, तर या 18ला भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या लिहायच्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, इथे 18 आहे. 18चे विभाजक. तर हे लिहित असताना तुम्ही डायरेक्टही लिहू शकता. समजा मी 18चे अवयव पाडायला घेतले, 18ला 2 ने भाग घालवला तर किती येणार? 92 18. परत इथे 3 ने भाग घालवला, 3 त्रिक 9 आणि परत 3 एक्के 3. आता या तुम्हाला जर डायरेक्ट कशाने त्याला भाग जातोय कळालं, तुम्ही डायरेक्ट लिहिलं तर चालेल, हे मग लिहिण्याची काही गरज नाही. पण याचाही आपण उपयोग करू शकतो अवयवांचा. तर सगळ्यात पहिल्यांदा 1 हा प्रत्येकामध्ये असणारच आहे, 1 हा विभाजक. परत त्यानंतरची संख्या आहे 2. 2 नंतरची संख्या इथे दिसते ती 3. ओके, परत कॉम्बिनेशन करायचे, जसं की आता मी हे कॉम्बिनेशन करतो. 3 दुनी किती येणार? 6 येणार. तर इथे पुढची संख्या काय असणार आहे? 6 असेल. 6 नंतर
मग इथे ऑलरेडी 9 आहे आणि 18 स्वतः. तर हे त्याचे काय येणार आहेत, विभाजक येणार आहेत. किंवा तुम्हाला डायरेक्ट स्वतःहून लक्षात आलं 1, 2, 3, 6, 9, 18 यांना 18ला भाग जातो, तर मग तुम्ही डायरेक्ट जरी लिहिलं तरी चालेल. तसं दुसरी संख्या आहे त्याच्यामध्ये, दुसरी संख्या आहे 56चे विभाजक. 56चे विभाजक. तर आता इथे बघा 56ला जर मी 2ने भाग घालवला तर किती येणार आहेत, 28. 28ला 2ने भाग घालवला 14. 14ला 2ने जर भाग घालवला तर 7. आणि 7ला जर मी काय केलं 2ने भाग घालवला तर तिथे येणार आहे, सॉरी 7ला 2ने नाही जाणार, 1ने, म्हणजे 7ने स्वतः जाईल, 7 1 7, 1 आलं की थांबायचं. आता 56चे विभाजक, तर पहिला 1 तर असणारच आहे, इथून सुरुवात करायची. 1, परत हा 2 आहे, 2, 3 याच्यामध्ये कुठं नाही आहे. 4 जर करायचे असतील तर हे येत आहेत बघा, बेदुनी 4. ओके, 4 आल्यानंतर पुढे 56च्या बाबतीत इथे 5 येणार नाही, 6 तयार होत नाही, 7 इथे ऑलरेडी आहे, 7 आहे. 8, तर 8 इथे तयार होत आहे बघा, इथे ऑलरेडी 4 आहे, 4 दुनी 8, किंवा असं लक्षात ठेवा, बे के बे, बेदुनी 4, 4 दुनी 8. तर इथे येणार 8. तर 8 पण त्याच्यामध्ये आले. 14 डायरेक्ट आहेत, 14, त्यानंतर 28 आणि त्यानंतर 56. ओके, तर हे यातनं तयार होतात. त्याच्यानंतर तिसरी जी आपली संख्या आहे, तिसरी संख्या आहे त्याच्यामध्ये आहे 120. तर 120च्या बाबतीत 120चे विभाजक, तर ते लिहायचे आहेत आपल्याला. तर 120चे असे अवयव पाडूया. 120च्या निम्म केलं किती आले, 60. 60च्या निम्मे 30. 30च्या निम्मे केले 15, 2ने भाग घालवल्यावर. आता 15ला जाणार नाही, 3, 3 15 आणि परत 5 1 5. तर याचे विभाजक कोण कोण येणार, पहिला 1 तर नक्कीच येणार. ओके, 1 आल्यानंतर 2 आहे, इथे 2 आहे. त्याच्यानंतर 3 इथे आहे, त्यामुळे 3 पण घेणार. 2 गुणिले 2 केले किती येणार, 4 येणार. 5 इथे ऑलरेडी आहे, तर 5ही येणार. 3 गुणिले 2 केले मी तर 6 तयार होतं इथे, 3 दुनी 6. परत 7 यात कुठेही दिसत नाही, बे के बे, आणि परत म्हणजे बे 2ला 2ने गुणलं 4, 4 दुनी 8 येतात याच्यात, तर 8 पण आहेत. आता 8 आल्यानंतर पुढे जर का आपण इथं बघितलं 9 याच्यात कुठेही नाही आहे. 10 तयार होत आहेत बघा. 10 तयार होण्यासाठी काय करायला पाहिजे, 2, सॉरी इथे 2 आणि हे 5 घेतले, तर बे पंचे किती होणार, 10 होणार. त्याच्यानंतर 12 जर पाहिजे असतील तर 12 साठी काय कॉम्बिनेशन करता येईल, 3 दुनी 6 आले, 6 दुनी 12, तर 12 पण चालू शकतं त्याच्यात. 12 नंतर पुढचा जो आहे तर 3 5 15 यातल्याच संख्या घेऊन होऊ शकते, असंही करू शकता. 3 5 15 तोही त्याचा येईल, 3 5 15. त्याच्यानंतर 20, जसं मगाशी 10 आलं होतं, 10च्या दुप्पट केली तर किती येणार, 20, किंवा या सगळ्यातनं तुम्ही 20 पण तयार करू शकता नंबर घेऊन. 20 नंतर मगाशी 8 आले होते, 8ला जर 3ने गुणलं, यातल्याच संख्यांचा गुणाकार, 8 त्रिक 24, तर 24ही येऊ शकतं. 24 नंतर जसं की 15 आहे, 15 दुनी किती करू शकता, 30, 30ही येणार याच्यामध्ये. 30 आल्यानंतर 20, 20 दुनी 40, तर 40ही येऊ शकतं. त्याच्यानंतर 30, 30 आणि 2 केले, 30 दुनी किती येणार, 60. आता 60 आलं की निम्मी संख्या आली की बरोबर मग 120 असणार. ओके, कारण निम्म्या संख्येनंतर डायरेक्ट मग मूळ संख्या जी आहे 120, ते विभाजक तुम्ही त्याचे लिहू शकता. त्याच्यानंतर चौथा आहे, चौथा जो अंक आहे तो आहे 256. तर तो मी इथं घेतो 256. तर समजा याचेही मी अवयव पाडायला घेतले, 2 भाग घालवला 256ला, तर तो येणार 128. परत 2ने भाग घालवला 64. 64ला 2ने भाग घालवला 32. 32ला 2ने भाग घालवला 16. 16ला 2ने भाग घालवला 8. 8ला 2ने भाग घालवला 4. 4ला 2ने भाग घालवला 2. तर हे अवयव पाडता येतात. म्हणजे 256चे विभाजक. ओके, 256चे विभाजक. तर 256चे विभाजक पहिला कुठला येणार, इथं 1 तर नक्कीच येणार, 2 तर प्रत्येकात आहेच, त्यामुळे 2ही येणार. आता हे सगळेच 2 आहेत, म्हणजे वेगळं काही कॉम्बिनेशन तयार होणार नाही. 4 8 16. ओके, 4 8 16, परत पुढचा किती आहे 32, 64, 128 आणि 156. 128 आणि 156, सॉरी 256, 156.
256. तर हे त्याचे विभाजक येणार. त्याच्यानंतर पुढचा आहे चौथा 67. 67चे विभाजक. तर 67 ही काय आहे? मूळ संख्या आहे. म्हणजे त्याला भाग जाताना 67 एक्के 67. बाकी कशानेही भाग जाणार नाही. मग त्याचे विभाजक कोण? पहिला 1 आणि दुसरा किती? 67. 1 आणि किती येणार? 67 हे त्याचे 1 आणि 67 हे त्याचे विभाजक येणार. एक फिक्स असणार त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये. तर इथं हा सराव संच जो आहे तो संपतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 5.2 जो आहे तो बघूया.